गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी जो आहे तो राज्यातला होरपळलेला आहे। खरं तर आलेलं पीक संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि या नुकसान ग्रस्त भागाचा आढावा घेण्याकरता मंत्री जे आहेत ते ठिकठिकाणी शेत बांधावरती जाताना पाहायला मिळत आहेत। परंतु किती प्रमाणात याचं नुकसान झालंय अजूनपर्यंत ही अधिकृत आकडेवारी जी आहे ती शासनाकडे देण्यात आलेली नाही। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत। दानवे सर, खरं तर गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी झेलताना दिसतोय। आतापर्यंत काय शासनाची आकडेवारी आलेली आहे आणि मंत्री शेत बांधावर पोहोचतात परंतु मदत पोहोचलेली नाही अजून काही? हे मंत्री शेतबांधावर पोहोचतात परंतु या शेतबांधावर मंत्री पोहोचणं म्हणजे वाहनझोट्या भेटी आहेत। खरं तर महाराष्ट्रात दुष्काळाने ओरपाळलेला आहे। आज महाराष्ट्रात मागच्या काळात 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले। खरं तर या तालुक्यांची संख्या दुष्काळग्रस्त असणारी मोठी, कारण पिकाची जी आणेवारी आलेली आहे ही जर बघितलं तर दुष्काळाचे तालुके आणि जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात पण सरकार करत नाही। काल परवाच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवला। मग तुम्ही करता कशाला? तुमच्यात दम नाही, तुमच्यात ताकद नाही, सगळ्या गोष्टी केंद्रावर, तर तुम्ही या सत्तेवर बसता कशाला? अशा प्रकारची स्थिती आहे। आता त्याच्यातच पुन्हा अवकाळीचा तडाखा या महाराष्ट्रात बसला। जवळपास 16 जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टर पिकाचं नुकसान वेगळ्या ठिकाणी झालंय। मग कुठं कापसाचं झालंय, कुठं द्राक्षाचं झालंय, कुठं मकाचं झालंय, कुठं फळबागाचं नुकसान झालंय, पपई असेल, मोसंबी असेल। आणि याच्यात मंत्र्यांनी भेटीपेक्षा सरकारने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, याला मदत करण्याची आवश्यकता आहे। सरकार एकीकडं दुष्काळग्रस्त तालुके जे झाले तिथली मदत नाही आहे। पीक विमा आहे तो अजून भेटला, दिवाळीला भेट देणार, कोणाला मिळाला पीक विमा? आणि आता हे असं झालं अवकाळी। आणि म्हणून राजाने झोडपलं आणि या निसर्गाने झोडपलं आणि राजाने झोडपलं, तक्रार कोणाकडे करायची आम्ही? खरं तर मग तुम्ही या संपूर्ण दुष्काळग्रस्त जिथे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही दौरा काढणार आहेत का? काही त्या संदर्भाची माहिती आढावा घेतली? नाही, बिलकुल काढू दौरा, तर आम्ही करू। राज्यामध्ये फिरून यावंच लागणार आहे। शेतकऱ्यांची भेटीगाठी, तसा संपर्क आमचा चालूच आहे। निश्चित भेटीगाठी घेऊ, शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतो। परंतु शेवटी आधार देत असताना सरकारची मदतीची सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आणि सरकारने याच्यासाठी त्वरेनं, मागच्या वेळेसचेच अजून पैसे भेटले, मागच्या वर्षी गारपीट झाली होती एप्रिलमध्ये, त्याचंच अजून काही भेटलेलं नाही। पण सरकारने किमान या वेळेस या सगळ्या गारपीटसाठी, अवकाळीसाठी मला असं वाटतं मदत लवकरात लवकर जाहीर करावी। खरं तर एकीकडे अवकाळी पावसाचा फटका राज्यभरातील शेतकऱ्यांना बसलेलाच आहे, परंतु दुसरीकडे राज्यातलं आरक्षणाचं वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतं। खरं तर छगन भुजबळ यांनी थेट हिंगोलीच्या सभेत म्हटलेत की शिंदे समिती जी कुणबी दाखले शोधण्याकरता, ज्या कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्याकरता तयार केलेली आहे, ती शिंदे समितीचं काम संपलेलं आहे। ती शिंदे समिती बरखास्त करावी आणि ज्यांना कुणबी नोंदी सापडल्यात आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांचे देखील कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी थेट भूमिका जी आहे ती त्यांनी ओबीसींच्या महामोर्चामध्ये केली। वाटतं भुजबळांची ही जी भूमिका आहे ही राज्याची भूमिका आहे का? एकदा राज्याच्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सुस्पष्ट केली पाहिजे। त्यांचे नेते अजितदादा पवार यांनी सुस्पष्ट केली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सुस्पष्ट केलं पाहिजे का त्यांच्या कॅबिनेटचा एक मंत्री भूमिका करतो आणि त्यांचंच कॅबिनेट निर्णय घेतं। शिंदे समिती तिला वेगळ्या पद्धतीनं अधिकार देतं, वेगळ्या पद्धतीनं भेटीगाठी घ्यायला सांगतं, वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडायला सांगतं। आणि त्याच कॅबिनेट म्हणजे तुमच्या कॅबिनेटच्या गुप्ततेचा, कॅबिनेटच्या निर्णयाचा काही आदर करतात का नाही? भुजबळांना बरखास्त केलं पाहिजे यांनी, किंवा त्यांना जबाबदारी विचारला पाहिजे। याचाच अर्थ भुजबळांना तुम्हीच उचकवता ना, सरकारमधलेच लोक उचकवतात असा त्याचा अर्थ आहे। मुख्यमंत्री असेल, दोन्ही मुख्यमंत्री मूक संमती देत आहेत, याचा अर्थ तुम्ही भुजबळांच्या मागे तुमचीच हात आहे, तुमचीच ताकद आहे। एकीकडं अशा पद्धतीनं मराठ्यांच्या विषयी भूमिका घ्यायची सांगतात आणि त्याच भूमिकेच्या विरोधात तुमचाच एक मंत्री बोलतो। ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागलेला आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कुठे लागला? तिथं तो लागावा अशी कोणाची भूमिका सुद्धा नाही। परंतु ओबीसी, कुणबी हा ओबीसी असेल तर त्या कुणब्याला तो अधिकार मिळाला पाहिजे ना, त्यात चुकीचं काही कारण नाही। आणि म्हणून शिंदे समिती ज्या पद्धतीनं काम करते, उलट आणखी शिंदे समितीनं प्रभावीपणे काम केलं पाहिजे। अशा प्रकारची भूमिका मला असं वाटतं
असायला काहीच हरकत नाही. परंतु भुजबळ असं देखील म्हणतात, तुम्ही आता सांगितलंय की शिंदे समितीने अधिकचं काम करावं, परंतु भुजबळ असं म्हणतात की शिंदे समितीची जी गठीत करण्यात आली ती खरं तर निजामकालीन नोंदी शोधण्याकरता ती गठीत करण्यात आली, परंतु आता त्या समितीचा राज्यभर दौरा होतोय आणि अनेक कुणबी नोंदी सापडल्या जातात आहेत, जेणेकरून त्यांनी असा देखील दावा केलाय की पूर्वी टाकाने कुणबी लिहायचे, आता ते टाकाने खोडून तिथं पेनाने कुणबी असं देखील लिहिलं जाते म्हणतात. हे पण कुणबी ओबीसीत आहे का नाही? आहे ना. मग महाराष्ट्रात कुठेही कुणबी असो तर त्याला ओबीसीचं मिळणारच. कुणब्यामध्ये सुद्धा आता आमच्याकडे काही गॅझेट मला सुद्धा सापडलेले जुने निजामाच्या काळातले, मी सुद्धा ते आणणार आहे समोर. कुणब्याच्या नोंदी निजामाच्या काळातल्या तर फार मोठ्या प्रमाणावर आहे. जे गॅझेट जुने माझ्याकडे सुद्धा संभाजीनगर आणि जालन्याचं गॅझेट माझ्याकडे आहे. आता मी त्याचा अभ्यास करून सरकारला ते सोपवणार आहे. कुणब्याच्या नोंदी निजामाच्या काळातल्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि निजाम काळातले काही लोक दुसऱ्या राज्यात गेले नसतील असं कोण सांगितलं नाही? समजा एखादा संभाजीनगरचा माणूस, एखादा जालन्याचा माणूस, एखादा नांदेडचा माणूस, एखादा धाराशिवचा माणूस पुण्याला जाऊ शकत नाही का? साताऱ्याला जाऊ शकत नाही का? जळगावला जाऊ शकत नाही का? धुळ्याला जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. आणि मग त्याची नोंद असेल तर ती घेणार नाही का तुम्ही? घ्यावीच लागेल. खरं तर पण ह्या सगळ्या प्रकरणावरतून भुजबळ एकीकडे कॅबिनेटमध्ये आहेत आणि सुप्रिया सुळेंनी देखील तसाच प्रश्नचिन्ह निर्माण केलं की खरं तर कॅबिनेटमध्ये विसंगती आहेत, कुठेतरी सरकार गुंतवून ठेवतोय का म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यातल्या जनतेला? मला तर असं वाटतं सगळे मिळून मुख्यमंत्र्यांनाच घेरतात की काय अशा पद्धतीनं मला दिसतंय. कारण याच्यात मुख्यमंत्र्यांची एक भूमिका, उपमुख्यमंत्री गुपचूप बसलेले आहे, एक कॅबिनेट मंत्री विरोधात बोलत आहेत. मुख्यमंत्र्याच्या विरोधात जर कॅबिनेट मंत्री बोलत असेल तर आता पण कॅबिनेट मंत्र्याला घरी बसवायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी. पण मुख्यमंत्रीच शक्तिवान नाही, त्यांच्या हातातच काही राहिलेलं नाही ना, असं दिसतंय ना या महाराष्ट्राला. खरं तर एक कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरोधात भूमिका मांडत असेल तर आता पण मुख्यमंत्र्यांनी या कॅबिनेट मंत्र्याला बरखास्त करायला पाहिजे होतं. परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हातात काहीही नाही, दिल्लीकडे त्यांना बघावं लागतं. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता अंतर्गत म्हणजे वाद आपल्याला पाहायला मिळतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण म्हणतात आहेत की 2014 नंतर राष्ट्रवादीने आम्हाला साथ दिली नाही, त्यामुळे खरं तर मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो संपूर्ण जो आहे तो रखडत ठेवलेला होता आणि जर आमचं सरकार आलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो त्यावेळेस मिटला असता, असा एक दावा जो आहे तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं करण्यात आला. मग आता जुन्या गोष्टीला कोणत्याही अर्थ नाही. आता काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जी काही असेल ती एकत्र काम करते. शिवसेना सुद्धा त्यांच्या सोबत आहे. जुन्या कडीला उतारण्यात कोणताही अर्थ नाही. परंतु तेच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात मी काही कडक पावलं उचलली, त्यामुळे सरकार पाडण्यात आलं राष्ट्रवादीकडनं, असा त्यांनी थेट आरोप राष्ट्रवादीवरती लावला. हे पहा, राज्य सहकारी बँकेविषयीचं तर त्यांची पृथ्वीराज बाबांची भूमिका अतिशय चांगली आहे, क्लिअर आहे. कारण राज्य सहकारी बँक ही प्रायव्हेट प्रॉपर्टी टाईप वापरली गेलेली काही काळात, आता सुद्धा वापरण्याचा प्रयत्न होतोय. आता थक हमी देण्याचा जो चालू प्रयत्न त्याला राज्य सहकारी बँकेने मला वाटतं ब्रेक लावला. त्यामुळे राज्य सहकारी बँक ही प्रायव्हेट प्रॉपर्टी टाईप त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी वापरलेली आणि त्याच्यावर जर आता देखील तुम्ही आरोप करताय की प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखं वापरलं जातं, कोण वापरतात? हे सरकार वापरतंय. सरकारमधले कोण मंत्री नक्की? सरकारमधले मी कोणावर व्यक्तिगत बोलणार, पण आताचं सरकार सुद्धा सहकारी बँकेला प्रायव्हेट प्रॉपर्टी समजलं जातं. राज्य सहकारी बँक ही शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. मूठभर कारखानदाराची नाही आहे, मूठभर मंत्र्याच्या बापाची प्रॉपर्टी नाही, ती जनतेची प्रॉपर्टी आहे. परंतु हे 5-25 लोकांसाठी ही प्रॉपर्टी राज्य सहकारी बँकेची वापरली जाते. तेव्हा पृथ्वीराज बाबा निर्णय घेतला असेल तर काय चुकीचा घेतला? योग्य निर्णय घेतला. खरं तर 5 राज्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. 3 डिसेंबरला संपूर्ण निकाल लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य आहे की खरं तर 6 डिसेंबर नंतर राज्यात जर भाजपचं सरकार नाही आलं तर दंगली वगैरे घडतील. हे पहा, दंगली घडवण्याचं षडयंत्र मागच्या 4-6 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीनं ऑलरेडी केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर असेल, अकोला असेल, शेवगाव असेल, संगमनेर असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा वापरून हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनता सुजान झालेली आहे. हिंदूंनाही हे कळायला लागलेलं आहे, मुसलमानांनाही कळायला लागलं आहे की सत्तेच्या मतपेटीच्या लालसेबाई या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे षडयंत्र यशस्वी होणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं प्रयत्न करते, हे सत्य आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये खरं तर ठाकरेंसह संजय राऊत हे देखील पुन्हा एकदा जेलमध्ये जातील असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेलं आहे. नारायण राणेच्या मताला कोण विचारत आहे?
परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे सातत्याने ह्याच गोष्टींवरती ठाम आहेत, त्याच गोष्टींवरती तुमच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात, तुमच्या पक्षांवर, पक्षश्रेष्ठींवर. म्हणतो याचे सगळे तपास पूर्ण झालेले आहे, त्याचे रिपोर्ट आलेले आहे, केंद्राचे यंत्रणेने केलेले आहे, राज्याचे यंत्रणेने केलेलं आहे आणि आणखी काय बघायचं तर बघत बसा, त्याला काय प्रॉब्लेम. खरं तर त्यांनी असं देखील विधान केलं की एकनाथ शिंदे हे पाकिट पोहोचवणारे होते, पाकिट घरी घेऊन जाणारे नव्हते, असं त्यांनी थेट मातोश्रीला ते पाकिट पोहोचवणारे नेते होते असं त्यांनी बोलताना त्यांनी उल्लेख केलेला आहे. पाकिट कुठून आणत होते एकनाथ शिंदे, हा माझा प्रश्न आहे. जर ते पोहोचवत असतील तर ते आणत कुठून होते पाकिट, हा माझा त्यांना प्रश्न आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. खरं तर अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी जो आहे तो होरपळलेला आहे, उभं पीक जे आहे ते नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण पीक नुकसानीचा आढावा घेण्याकरता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे लवकरच आपला एक राज्यव्यापी दौरा जो आहे तो येत्या काही दिवसांत काढणार असल्याची माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.